तर जागा वाटपावरून रामदास कदम भडकल्याचं पाहायला मिळतंय। भाजपनं केसांना गळा कापू नये असं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। मंत्री रवींद्र चव्हाणांकडून माझ्या मुलाला हेतू पुरस्कार त्रास दिला जातोय असं देखील रामदास कदम यांनी म्हटलंय। माझंही नाव रामदास कदम आहे, मंत्री चव्हाणांना हा इशारा समजावा असं देखील यावेळेला रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे। चाललंय ते अतिशय गुन्हास्पद असं चाललंय भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या। तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, कान पकडले पाहिजेत। पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जी लोक आलेत त्यांचा केसांना गळा कापून नाही, नको। भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे, याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे। 2009 मध्ये युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं, हे वास्तव आहे। आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदार बाजूला ठेवून करत आहेत, हे तर पुरस्कार त्रास देत आहेत। हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवरून भाजपच्या मंडळींनी घेतली पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। आम्ही मोदींकडे बघून आलो आहे, आम्ही शहाजींकडे बघून आलो आहे। मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे।